वेलकम. आपण पाहत आहात I23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे जे चॅनल आहे ते ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची तयारी करणाऱ्या स्टुडंट्ससाठी बनवलेलं आहे. त्याच्यावर आपण फ्रीमध्ये कंटेंट प्रोव्हाइड करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त काही महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला MCQ पहा, पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला गेला. याचं उत्तर पहा, दोन पर्याय दिलेले दिसेल तुम्हाला इथं. तर याचं करेक्ट उत्तर आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. तर पुढचा क्वेश्चन आहे, पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हाचे राष्ट्रपती कोण होते? जेव्हा 26 जानेवारी 1950ला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हाचे राष्ट्रपती कोण होते ते आपल्याला सांगायचे. दोन पर्याय आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दीनदयाळ शर्मा. तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. की स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते? जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते ते आपल्याला सांगायचे. याच्यामध्ये तर दोन पर्याय आहेत, एक पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री. आता लाल बहादूर शास्त्री नंतर पंतप्रधान होते, ते होते पण नंतर होते. मग पहिले पंतप्रधान हे कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. हा एक पर्याय करेक्ट आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन, भारताच्या राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी केली? तर भारताच्या राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी केली ते सांगायचे. त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत, एक आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरा आहे पिंगली व्यंकय्या. हे पिंगली व्यंकय्या आंध्र प्रदेशातले आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान होते. त्याचं करेक्ट आन्सर आहे हे पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाच्या जे डिझाईन आहे त्यांनी केलेली आहे. तर पुढचा क्वेश्चन पहा, 26 जानेवारी 2024 हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे? हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे तो कळायचा. तर हा 75वा प्रजासत्ताक दिन आहे. पुढचा क्वेश्चन पहा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? पहिल्या महिला राष्ट्रपती, आता सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत ती माहिती तुम्हाला, द्रौपदी मुर्मू. आणि मग पहिल्या राष्ट्रपती कोण असणार? ऑटोमॅटिक इथे पर्याय बी आहे, कोण? डॉक्टर प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या राष्ट्रपती. क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला, म्हणजे किती कालावधी लागला ते आपल्याला सांगायचे. दोन पर्याय आहेत, 2 वर्षे 12 महिने 18 दिवस आणि दुसरा पर्याय आहे 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. त्याचा ॲक्युरेट पर्याय आहे हा बी, 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस हा करेक्ट पर्याय आहे. वंदे मातरमची रचना कोणी केली? इथे पुन्हा दोन पर्याय दिलेले आहेत, रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी. आता याच्यामध्ये जमलिंग होती आपली, काय? वंदे मातरम आणि राष्ट्रगीत, बरोबर आहे. हे दोघांनी रचना केली. मग याच्यात नेमकं वंदे मातरमची कोणी केली तर ते लिहायचंय तुम्हाला. तर वंदे मातरमची रचना हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी केलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघा, भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? पुन्हा इथे दोन पर्याय, भारताचे प्रथम नागरिक हे भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान. तो हा बी पर्याय करेक्ट आहे, भारताचे राष्ट्रपती. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 बघा, प्रजासत्ताक दिनी भारताचा राष्ट्रध्वज कोणाच्या हस्ते फडकविण्यात येतो? प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीला. दोन पर्याय पुन्हा, त्याचं करेक्ट उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जातो. ओके. पुन्हा पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले? मग होतं काय होतं की वंदे मातरम होतं, आता आहे भारतीय राष्ट्रगीत. पर्याय तीच टाकलेली. त्याचं करेक्ट आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलेलं आहे किंवा राष्ट्रगीताची रचना केलेली आहे. पुढचा पर्याय क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे जनक कोणाला म्हणतात? सगळ्याला माहिती असायला पाहिजे. तर याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघा, भारत जोडोचा नारा कोणी दिला? सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी असे दोन पर्याय. तर सुभाषचंद्र बोसने दुसराच नारा दिलेला होता, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा, बरोबर. त्याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी. त्यांनी काय दिला होता नारा? भारत जोडो. पुढचा क्वेश्चन,
14वा, भारताचे पोलादी पुरुष कोणाला म्हणतात? भारताचे पोलादी पुरुष, इथं दोन पर्याय, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल, की भारताचे पोलादी पुरुष हे कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला? राष्ट्रध्वज स्वीकारला गेला कधी भारताचा? ओके, याचा पहिला पर्याय आहे 22 जुलै 1947 आणि दुसरा आहे 26 जानेवारी 1947. तर याचा करेक्ट पर्याय आहे मित्रांनो 22 जुलै 1947 हा करेक्ट पर्याय आहे. आता हे महत्त्वाचे MCQ आहेत, हे थोडेसे पहा, एकदा दोनदा व्हिडिओ पहा, पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.